दामिनी पथकाची कारवाई, टवाळखोरांना दिला इशारा, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पथक ॲक्शन मोडवर. जालना शहरातील तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांविरोधात दामिनी पथकानं कारवाईचा बडगा उगारला असून छत्रपती संभाजी महाराज उद्यान व मोतीबाग चौपाटी परिसरात फिरणाऱ्या संशयित टवाळखोरांना समज देत कडक इशारा दिलाय. सोमवारी दामिनी पथकानं विशेष मोहीम राबवत संबंधित युवकांची चौकशी करून पुन्हा अशाच प्रकारचे वर्तन आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. जालना शहरात महिलांची व मुलींची छेड काढण्याच्या घटना वाढत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर दामिनी पथक अधिक सक्रिय झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन दामिनी पथक कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पोलीस प्रशासनानं पथकाला अधिक सक्रिय करत कारवाई सुरू केली आहे. मोतीबाग चौपाटी व छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकांना समज देऊन सोडण्यात आले. तसेच महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तीविरोधात भविष्यात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी सिंधू खरजुले, वंदना साळवे, जयश्री मस्के व बोराडे यांनी सहभाग घेतला. दरम्यान दामिनी पथकाकडून शाळा व महाविद्यालयामध्ये जाऊन महिला सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात येते. तरुणी व महिलांची कुणी छेड काढत असल्यास किंवा त्रास देत असल्यास त्यांनी दामिनी पथकाच्या 98 22 17 19 18 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पथकाच्या वतीनं करण्यात आलं आहे.